11. नाना आणि भाऊ. दशरथ देऊनी राज्य श्रीसी राम लक्ष्मणाची या करी. प्रभात तारा देऊनी जाती कांती आपुली सूर्य करी. तशीच बाजी राये हिंदू स्वातंत्र्याची ध्वजा दिली. या नरवीरा नानांच्या या भाऊंच्या दुर्दांत करी. महाराष्ट्र भाट. बाजीराव मरण पावले, पण त्यांनी आपल्या देशबांधवांच्या ठिकाणी उत्पन्न केलेली स्फूर्ती मरणे शक्य नव्हते. तिने त्यांना त्यांच्या नवीन पुढाऱ्याच्या, बाजीरावांचे पुत्र बाळाजी म्हणजे नानासाहेब आणि वसईचे विजेते चिमाजी अप्पांचे पुत्र भाऊसाहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली अधिक कठीण प्रयत्न करण्यासाठी आणि अधिक महत्कार्य संपादण्यासाठी उत्साहित केले. बाळाजी पंतांचे वय ह्यावेळी केवळ 19 वर्षांचे होते. पण एवढ्या वयातही त्यांनी आपल्या बापाच्या हाताखाली काम केले होते आणि मराठ्यांसारख्या पराक्रमी लोकांचे पुढारीपण चालविण्याची आपली योग्यता सिद्ध करून दाखविली होती. तेव्हा गुणांचा परामर्श करावयाला नेहमी तत्पर असलेल्या शाहू महाराजांनी यत्किंचितही अनुमान न करता ह्या तेजस्वी तरुणाची मराठी साम्राज्याचे पंतप्रधान, मुख्य पेशवे म्हणून त्यांच्या वडिलांच्या जागी नेमणूक केली. वस्त्रदानाचा समारंभ अतिशय ऐश्वर्यपूर्ण आणि गंभीर झाला. तो आटोपल्यावर महाराजांनी आपल्या तरुण प्रधानांना एक आज्ञापत्र दिले. त्यात जे प्रत्यक्ष स्वरूपात आणण्यासाठी महाराष्ट्रातल्या ह्यावेळच्या प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती, त्या महाध्येयाचे जणू हृदयच काही स्फूर्तिदायक वाक्यात ग्रथित केले आहे. आज्ञापत्रात शाहू महाराज लिहितात, तुमचे पूज्य तीर्थरूप बाजीराव स्वामी ह्यांनी अत्यंत निष्ठेने गादीची सेवा केली आणि अघटित गोष्टी घडवून आणल्या. हिंदू राज्याची मर्यादा हिंदुस्थानच्या शेवटच्या सीमा प्रांतापर्यंत वाढविण्याचा त्यांचा हेतू होता. तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात. त्यांचे हेतू तुम्ही सिद्धीस न्या. त्यांचे ध्येय गाठा आणि मराठ्यांच्या घोड्यांना अटकेच्या पैलतीराचे पाणी पाजा. ही राजाज्ञा शिरोधार्य समजून भाऊंनी आणि नानांनी मरणापर्यंत आणि मरण पत्करूनही शिवाजी महाराजांनी आरंभिलेल्या ह्या कार्यावर यशाचा कळस चढविण्यासाठी प्रयत्न केला. हिंदू पदपादशाही म्हणजे त्यांच्या बाल्यातले स्वप्न, त्यांच्या तारुण्यातली महत्वाकांक्षा होती. तिच्यासाठी प्रयत्न करणे, समर चालविणे आणि मरण पत्करणे म्हणजे त्यांच्या आवडीचे कार्य होते. शाहू महाराजांनी आपल्या बालपणातील बंदिवासातला सर्व काळ मधून मधून लाभणाऱ्या बादशाही कृपा कटाक्षांनी सोसह्य करीत काढला होता. त्यामुळे त्यांना अद्यापही दिल्लीच्या मोगल बादशहाविषयी कधी कधी जे निष्ठेचे आणि आदराचे उमाळे येत, ते देखील नानांना आणि भाऊंना सहन होत नसत. वस्त्रदानाचा समारंभ संपल्याबरोबर शाहू महाराजांनी बाळाजी पंतांना पुण्याला जावयाची आज्ञा केली आणि रघुजी भोसल्यांची दक्षिणच्या म्हणजे कर्नाटक आक्रमणावर योजना केली. मोगलांच्या बंदिवासातून शाहू महाराज सुटून आल्यावर मराठ्यांमध्ये जे आपसातले युद्ध प्रारंभ झाले, त्याची संधी साधून सादत अल्ली नावाच्या कर्तृत्ववान सेनापतीच्या पुढारीपणाखाली मुसलमानांनी ह्या द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील सर्व भाग पुन्हा हस्तगत केला आणि तंजावरच्या मराठ्यांच्या वसाहतीला पूर्णपणे घेरून टाकले. तंजावरचे राजे प्रतापसिंग ह्यांची दृष्टी ह्या प्रसंगी साहजिकच सहाय्यार्थ शाहू महाराजांकडे वळली. सादत अल्ली इसवी सन 1732 मध्ये मरण पावला आणि त्याचा पुतण्या दोस्त अल्ली हा अर्काटचा नबाब ही पदवी धारण करून त्याच्या गादीवर बसला. त्याचे सामर्थ्य दांडगे होते आणि मराठ्यांचे शत्रुत्व करावयाचा त्याने विडा उचलला होता. इसवी सन 1740च्या 19 मे ह्या दिनी मराठ्यांनी दोस्त अल्लीच्या सैन्याला अवघड स्थली दक्षिणेच्या अंगाने दाबून धरले आणि त्यावर मागून आणि पुढून आणि कुशीने मारा चढविला. थोड्याच घंट्यात मुसलमानी सेनेचा पूर्ण मोड झाला आणि दोस्त अल्ली रणांगणात मारला गेला. मुसलमानांच्या पीडेने दीर्घ कालपर्यंत गांजून गेलेली तेथली हिंदू जनता आपल्या सहधर्मियांच्या ह्या विजयाने आनंदित झाली आणि तिने मराठ्यांशी एकमत केले. रघुजी वाटेतील सर्व गावातून आणि नगरातून मोठमोठाल्या खंडण्या उकळीत अर्काटवर चाल करून गेले.
दोस्त अल्लीचा मुलगा सफदर अल्ली आणि जावई चंदा साहेब हे वेलोर आणि त्रिचनापल्ली येथे हाताखाली मोठाली सैन्य घेऊन युद्धाच्या सिद्धतेने उभे होते. तेव्हा रघुजींनी मराठ्यांची आर्थिक हानी अतिशय झाल्यामुळे आपण ह्या आक्रमणाचा बेत सोडून द्यावयाचे ठरविले आहे, अशी वार्ता उठविली. ते त्रिचनापल्लीपासून 40 कोस खरोखरच मागे निघून गेले. चंदा साहेबासारखा चाणाक्ष आणि जागरूक मनुष्यसुद्धा ह्या युक्तीने आणि वागण्याने पूर्णपणे चकला आणि त्याने आपल्या सैन्यापैकी 10,000 लोक वेगळे काढून त्यांना हिंदूंच्या अत्यंत धनाढ्य अशा मदुरा क्षेत्रावर मारा करण्यासाठी पाठविले. आपल्या युक्तीने मुसलमान इतका पूर्णपणे आपल्या तावडीत सापडलेला पाहिल्याबरोबर मराठी सेनापतीने एकदम तोंड उलट पालटले आणि लांब लांब क्रमणांनी त्रिचनापल्लीच्या समोर तो दत्त म्हणून उभा राहिला. मदुरेवर प्रतिशोध उगवून ते पवित्र शहर लुटून मोकळे करण्यासाठी बंदा साहेबाला पाठविण्यात आले होते. त्याला ही वार्ता समजताच आपल्या बांधवांच्या सहाय्यार्थ धावून यावयाची त्याने धडपड केली. पण त्याला वाटेत अडविण्यासाठी रघुजींनी आपली एक तुकडी पाठविली. तिने त्याच्याशी तुमुल युद्ध करून त्याला गुंतवून ठेविले आणि त्याच्या हत्तीवरून त्याला पाडून त्याचा वध केला. मुसलमानांचा पूर्णपणे सत्यानाश झाला. त्यांच्या सेनापतीचे शव रघुजीच्या शिबिरामध्ये नेण्यात आले. मराठी सेनापतीने त्याच्या भोवती उंची वस्त्रे गुंडाळविली आणि ते मृताच्या भावाकडे चंदा साहेबाकडे पाठवून दिले. त्रिचनापल्लीचा वेढा पुष्कळ महिने चालला होता. पण इतक्या शौर्याने नगर लढवूनही शेवटी तेथल्या मुसलमान सेनानायकाला मराठ्यांना शरण जाऊन ते नगर दुर्दम मराठ्यांच्या स्वाधीन करावे लागले. रघुजींनी चंदा साहेबाला युद्ध बंद करून साताऱ्याला पाठवून दिले आणि मुरारराव घोरपड्यांच्या हाताखाली 14,000 सैन्य देऊन त्यांना त्रिचनापल्लीच्या संरक्षणार्थ ठेवले. सफदर अल्ली ह्याच्या पूर्वीच मराठ्यांना शरण गेला होता. त्याने 10 लाख रुपये खंडणी द्यावी आणि विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे इसवी सन 1736 पासून ज्या ज्या हिंदू राजांची आणि संस्थानिकांची त्याच्या बापाने राज्ये बळकाविली होती, त्या सर्वांना पुन्हा त्यांची राज्ये त्यास परत देऊन त्यांनी संस्थाने स्थापन करावी अशा करारावर मराठ्यांनी त्याला अर्काटचा नबाब म्हणून मानण्याचे वचन दिले. पण दक्षिणेकडे रघुजी हे महत्वाचे विजय मिळवित असता तिकडे बंगाल, बिहार आणि ओढ्या येथील मुसलमानी नबाब अलिवर्दी खान ह्याच्याशी त्याच्या संस्थानाचा विरोध आला. अलिवर्दी खान ह्याच्या विरुद्ध असलेल्या बंगाल्यातील पक्षाचा पुढारी मीर हबीब ह्याने सहाय्यासाठी मराठ्यांना बोलाविले. रघुजीचे प्रधान भास्करपंत कोल्हटकर हे बंगाल्यातील मुसलमानी सत्तेला मऊ करण्याची संधी आपल्याला केव्हा मिळते आणि हिंदू साम्राज्याचा विस्तार हिंदुस्थानाच्या पूर्व सीमेपर्यंत आपण केव्हा वाढवितो ह्याची उत्सुकतेने वाटच पाहत बसले होते. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि 10 सहस्र मराठी घोडा मुसलमानी सत्तेच्या वर्चस्वाला जणू आपल्या टापाखाली तुडवीत बिहार प्रांतातून चाल करीत पुढे घुसला. अलिवर्दी खान काही क्षुद्र प्रतीचा सेनापती नव्हता. तो त्यांच्यावर चालून येताच मराठ्यांनी त्याला अडचणीत घेरले आणि त्याची युद्ध सामग्री मारून त्याच्या सैन्याचा चुराडा केला आणि त्याला कटककडे मार्ग पत्करण्याला भाग पाडले. भास्कर पंतांनी आपला बेत सोडून सगळा पावसाळा निघून जाईपर्यंत बंगाल्यात निवास करावा आणि शत्रूंच्या प्रदेशातून खंडणी उकळून तिच्यावर आपला व्यवहार चालवावा म्हणून त्यांचे मन वळविण्यासाठी मीर हबीबने पुष्कळ गळ घातली. मग मराठ्यांनी मुर्शिदाबादेवर चाल केली आणि हुगळी, मिदनापूर, राजमहल आणि मुर्शिदाबाद सोडून गंगेच्या पश्चिमेकडील बंगालचा सर्व भाग जिंकून घेतला. कालीमातेने हिंदूंचा पक्ष धरला आणि बंगालमधील मुसलमानी धर्मवेड्यांचा धर्ममद जिरवला म्हणून कालीचा धार्मिक उत्सव विशेष थाटामाटाने साजरा करावयाचे मराठ्यांनी ठरविले. इतक्यात अलिवर्दी खान एकदम हुगळी उतरून आला आणि मराठ्यांच्यावर अकस्मात घाला घालून त्याने त्यांना बंगालच्या सीमेपर्यंत मागे रेटले. पण हा त्यांचा विजय क्षणिक ठरावयाचा होता. कारण रघुजी लवकरच परत आले आणि बाळाजी पंतांनीही दुसरे मराठी सैन्य घेऊन बाह्यात्कारे मोगल बादशहाच्या सहाय्याकरिता म्हणून पण वास्तविक
मराठ मंडळासाठी बिहारवर चौथाई बसविण्यासाठी आणि रघुजी भोसल्याशी बरेच दिवस तंट्यात पडलेल्या आपल्या येण्याचा निर्णय करण्यासाठी बिहार प्रांतात प्रवेश केला. मराठ्यांचा आपसातील प्रकरणाच्या संबंधात एक विचार होता. बाळाजीपंत निघून गेले आणि भास्कर पंतांनी अलिवर्दी खानपासून मोठी खंडणी आणि नेहमीची न सुटणारी चौथाई यांची मागणी केली. युद्धात भास्कर पंतांशी तोंड देणे अशक्य आहे हे पाहून अलिवर्दी खानने स्वभावानुसार विश्वासघाताचा अवलंब केला. त्याने खंडणीच्या प्रश्नाची चर्चा करण्याच्या मिशाने भास्कर पंतांना आपले पाहुणे नि मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या तंबूत येण्याविषयी नम्रतापूर्वक पाचारण केले आणि ठरल्याप्रमाणे काफिराला कापून काढा अशी खुणेची ओरड होताच मारेकऱ्यांचा त्यांच्यावर मारा करवून त्यांचा वध केला. त्या भयंकर दिवशी 20 मराठी अधिकाऱ्यांना त्या जागी कंठस्नान मिळाले. त्यांच्यापैकी एकटे रघुजी गायकवाड वाचले आणि त्यांनीच ह्या अकस्मात आलेल्या प्रसंगाने चकित झालेल्या आणि गोंधळून गेलेल्या मराठी सेनेला परक्यांच्या प्रांतातून आणि आपला डाव साधल्यामुळे चढून गेलेल्या शत्रूंच्या त्यांना कोंडून त्यांचे तुकडे तुकडे उडवण्यासाठी एकसारख्या चाललेल्या प्रयत्नांना तोंड देऊन वाचवून पार नेले. पण असल्या एखाद्या वधाने किंवा आकस्मिक घाल्याने जिला औरंगजेबाला आपल्या साम्राज्यातील सर्व साधने एकवटून देखील थोपून धरता आले नाही, त्या मराठ्यांच्या उठावणीची लाट परतणे शक्य नव्हते. पण मूर्ख अलिवर्दी खानाला ते समजले नाही. त्याने उर्मटपणाने रघुजीला पुढील आशयाचे हास्यास्पद पत्र लिहिले. अल्लाहो अकबर, त्याच्या कृपेने सद्धर्मनिष्ठांच्या घोड्यांना काफरांच्या शस्त्रांची भीती उरली नाही. जेव्हा इस्लामाचे सिंहाचे छावे अशा रीतीने मूर्तीपूजक राक्षसांची खोडकी मोडतील आणि त्यांना दाती तृण धरून आश्रयासाठी शरण यावे लागेल, तेव्हाच संधी होणे शक्य आहे. रघुजींनी ह्या उर्मटपणाच्या पत्राला मराठे अलिवर्दी खानाची गाठ घेण्याकरिता 500 कोस चालून गेले, पण ह्या इस्लामच्या सिंहाला मराठ्यांशी 2 हात करण्याकरिता 50 कोसही पुढे यावयाचे धैर्य झाले नाही, असे उत्तर देऊन हे केवळ मूर्खपणाच्या बडबडीचे युद्ध थांबविले आणि मराठी चपळ बारगिरांना चाल करून जाऊन संपूर्ण ओढ्या आणि वर्धमान ह्या प्रांतातून चौथाई उकळण्याची आज्ञा केली. मराठ्यांनी अशा रीतीने अलिवर्दी खानाला प्रतिवर्षी त्रासवून सोडले. शक्य असेल तेथे चौथाईचा नेहमीचा कर बसविला आणि इतर स्थानांवर युद्धाच्या व्यवसायासाठी मोठमोठ्या खंडण्या बसवून त्या गोळा केल्या. त्यांनी विभागचे विभाग ओस पाडले. घटकेत ते लुटून परतत तर घटकेत नाहीसे होत. त्यांना सोयीला येईल त्याप्रमाणे युद्ध करीत, नाहीतर निघून जात. ह्याप्रमाणे मुसलमानी सुभेदाराला बंगाल, बिहार आणि ओढ्या ह्या 3ही प्रांतांचा राज्यकारभार चालविणे अशक्य करून टाकले. पराभवाने त्यांचा क्रम थांबविणे शक्य नव्हते. संकटांनी त्यांचा उत्साह भंग करणे शक्य नव्हते. त्यांना त्यांची चौथाई मिळालीच पाहिजे. शेवटी इसवी सन 1750 मध्ये हा इस्लामचा सिंह अलिवर्दी खान काफरांना अगदी कंटाळून गेला. ते केव्हा कोठेही भेटतील ह्या भीतीने त्याला त्राही भगवन झाले आणि तो भोसल्यांना शरण आला. त्याने भास्कर पंतांच्या केलेल्या भ्याडपणाच्या वधाप्रित्यर्थ दंड म्हणून मुंडकटाईसाठी ओढ्या प्रांत मराठ्यांना तोडून दिला आणि बंगालच्या आणि बिहारच्या चौथाईच्या भागापोटी म्हणून प्रतिवर्षी 10 लाख रुपये द्यावयाचा करार केला. अशा रीतीने सद्धर्माच्या वीरांना अंती मूर्तीपूजक सैतानाजवळ दयेची याचना करावी लागली. त्या दिवशी त्यांनी अल्लाहो अकबरचा घोष केला किंवा नाही हे सांगता येत नाही. इकडे बंगाल्यात ह्याप्रमाणे मुसलमानी सत्तेचे उच्चाटन करण्याचे रघुजी भोसल्यांचे प्रयत्न यशस्वी होत होते, त्याचवेळी इतर मराठी सेनापतीही उत्तरेकडील मुसलमानी सत्तेच्या दुसऱ्या गडकोटांना धडका भरून तितक्याच तेजाने पराक्रम करून दाखवित होते. यमुनेपासून नेपाळच्या सीमेपर्यंतचा सर्व प्रांत धर्मवेड्या रोहिल्यांच्या आणि पठाणांच्या मगरमिठीत सापडला होता. त्यांची जूट जमलेली पाहून दिल्लीच्या मोगल बादशहाचा वजीर इतका घाबरून गेला की त्याने पठाणांचे मोगल साम्राज्याचा नाश करून त्याच्या जागी अफगाणी साम्राज्य पुन्हा स्थापन करावयाचे महत्वाकांक्षी बेत मोडून हाणून पाडण्याच्या प्रयत्नात साह्य करण्यासाठी मराठ्यांची याचना केली.
मुसलमानी सत्तेचे निर्मूलन करण्यासाठी तर मराठ्यांचे सारे प्रयत्न नि त्यांच्याच परिश्रमाने मोगल साम्राज्याची स्थिती इतकी मोडकळीला आली होती. तेव्हा दुसऱ्या मुसलमानांची किंवा अहिंदू लोकांची ते श्रेय उपटण्याची महत्वाकांक्षा आणि प्रयत्न त्यांना साहजिकच सहन झाले नाहीत. तेव्हा मराठ्यांनी वजिराचे हे आमंत्रण मोठ्या आनंदाने स्वीकारले. मराठी मानकरी मल्हारराव होळकर आणि जयाजीराव शिंदे ह्यांनी लागलीच यमुना नदी ओलांडली आणि पठाण कादरगंज येथे तळ देऊन बसले होते त्यांच्यावर चाल करून गेले. पठाणांनी अत्यंत चिकाटीने ठाव धरला, पण शेवटी मराठ्यांनी त्यांच्यावर मोठा जय मिळविला आणि त्यांच्या सैन्याची धूळधाण उडविली. ते इतकेच करून थांबले नाहीत. पठाणांचा सर्वात मोठा पुढारी आपल्या कादरगंज येथील सोबत्यांना सहाय्य करण्यासाठी मोठे सैन्य घेऊन येत होता. मराठे त्याच्यावर तसेच चाल करून गेले आणि त्यांनी त्याला वेढून टाकले. अहमद खानाने फरुखाबादेचा आश्रय केला. तो मराठ्यांनी त्याही नगराला वेढा दिला. हा निकराचा लढा कित्येक आठवडे चालला, पण पठाण काही वठणीवर येईना. रोहिल्यांचे एक मोठे सैन्य गंगेच्या दुसऱ्या तीरावर होते. त्यांच्याकडून पठाणांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळत असे. हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी गंगेवर नावांचा पूल मोठ्या युक्तीने उभा केला आणि ते योग्य वेळी गंगा नदी उतरून गेले. त्यांच्या सैन्याचा काही भाग फरुखाबादेच्या वेढ्याचे काम इकडे नेटाने चालवीत असताच गंगापार झालेले त्यांचे मुख्य सैन्य रोहिले आणि पठाणांच्या एकत्र झालेल्या 30 सहस्र सेनेवर तुटून पडले आणि घनघोर संग्रामात त्याने त्यांचा पूर्ण पराभव केला. अहमद खानाने फरुखाबादेहून पळून जावयाचा बेत करून मराठ्यांच्या उरलेल्या लहान सैन्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश न येता मराठ्यांनीच त्याचा अविश्रांत पाठलाग केला. शेवटी मराठ्यांनी मुसलमानांचे पूर्ण निर्मूलन केले, त्यांचा सेनानिवास लुटला आणि अगणित हत्ती, घोडे, उंट, ध्वजा आणि इतर सर्व सामग्री हस्तगत केली. ह्या युद्धातले रणकौशल्य जितके उच्च प्रतीचे होते, तितकाच महत्वाचा त्याचा नैतिक परिणामही झाला. कारण पठाणांनी केवळ आपल्या चळवळीला धार्मिक स्वरूप देण्यासाठी आणि मराठ्यांना चिडविण्यासाठी काशी क्षेत्रावर उगाच चाल केली आणि काफिरांची पठाणाशी गाठ घ्यायची कधीच छाती व्हावयाची नाही अशी बढाई मारीत हिंदूंच्या देवळावर आणि देवांच्या पुजाऱ्यांवर अनन्वित अत्याचार केले. कारण अल्ला त्यांच्या पक्षाला होता आणि मराठ्यांची त्यांची गाठ पडणार नाही ही त्यांची बढाई एका दृष्टीने खरीही ठरली. मराठ्यांनाही त्यांच्याशी तोंड देणे अत्यंत कठीण गेले. कारण इतकेच की पठाणांशी समोरासमोर युद्ध करावयाचा प्रसंग आणताच ते लागलीच प्रत्येक युद्धात मराठ्यांकडे पाठ फिरवीत. जागोजाग मुसलमानांच्या केलेल्या पराभवांनी आणि त्यांना उसंत घेऊ न देता लगोलग केलेल्या पाठलागांनी हिंदूंची मनोवृत्ती काहीशी शांत झाली नि आपल्या देवस्थानांच्या आणि गृह्याग्नीच्या निष्कारण केलेल्या अपमानांचा आपण प्रतिशोध घेतला असे त्यांना वाटले. ह्या काळात लिहिलेल्या सर्व पत्रातून ही आत्मगौरवाची दृष्टी स्पष्ट दिसते. पठाणांनी श्री काशीजींचा आणि प्रयागचा अपमान केला होता, पण हरिभक्तांना अंती यश प्राप्त झाले. शत्रूंनी काशीला वावटळीचे बी पेरले, पण देवाने त्यांना फरुखाबादेला झंझावाताचे पीक दिले. राजकीय परिणामही नैतिक परिणामाइतकेच महत्वाचे झाले. मोगल बादशहाचा ताठा पूर्णपणे जिरून त्याने मराठ्यांना साम्राज्यातील राहिलेल्या सर्व प्रांतातून चौथाई गोळा करण्याचा अधिकार दिला. मराठ्यांची ही चौथाई म्हणजे मुसल प्रवेशाच्या आधीचा चंचू प्रवेश असे. अशा रीतीने मुलतान अर्थात सिंध, पंजाब, राजपुताना, रोहिलखंड हे सर्व प्रांत मराठ्यांच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट झाले आणि हरिभक्तांना मराठी भाला दिल्लीच्या बादशाहीच्या थेट काळजात खुपसल्याच्या यशाचा उच्चार योग्य अभिमानाने करता आला. ह्या महत्वाच्या विजयाची वार्ता कळल्याबरोबर मराठ मंडळाचे प्रमुख पंतप्रधान बाळाजी पंत ह्यांनी आपल्या सैन्याला पुढील उत्साहवर्धक पत्र पाठविले. तुमचे धैर्य विलक्षण आहे. तुमचे शौर्य दुर्दांत आहे. दख्खनच्या मराठी सैन्याने नर्मदा ओलांडून, यमुनेच्या पार होऊन, गंगा नदी उतरून जाऊन रोहिल्यांसारख्या आणि पठाणांसारख्या महत्वाच्या आणि प्रमत्त शत्रूला आव्हान दिले, त्यांच्याशी युद्ध केले आणि त्यांचा नायनाट केला.
सैनिकांनो आणि अधिकाऱ्यांनो, तुम्ही मिळविलेला विजय खरोखरीच अलौकिक आहे. तुम्ही हिंदू साम्राज्याचे आधारस्तंभ आहात. स्वराज्य स्थापनकर्ते म्हणून तुमची कीर्ती इराणपर्यंत आणि तुराणापर्यंत जाऊन पोहोचली आहे. इसवी सन 1951. इतके साधल्यावर मराठ मंडळाच्या पुढाऱ्यांनी अयोध्येचा नवाब आणि दिल्लीचा वजीर यांच्याकडून पुन्हा एकदा काशीनी प्रयाग ही क्षेत्रे परत मिळविण्याचा प्रयत्न केला. हिंदू स्वातंत्र्याच्या महाप्रयत्नाचे प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आले होते, तेव्हा हिंदूंची ही सर्वात पवित्र धर्मक्षेत्रे अद्याप मुसलमानांच्या हातात असावी हे शल्य साहजिकच त्यांना फार बोचत होते. त्यावेळच्या पत्रव्यवहाराचे निरीक्षण केले म्हणजे मराठ्यांची ह्या प्रश्नाच्या संबंधात पुन्हा पुन्हा वाटणारी अस्वस्थता स्पष्टपणे प्रतीत होते. ह्या मागणीच्या बोलाचालीत होत असलेला विलंब सहन न होऊन मल्हारराव होळकरांनी तर एकदा काशीवर चालून जाऊन मारा चढवायचा, ज्ञानवापीच्या पवित्र भूमीवर उभारलेली मशीद धुळीला मिळवायची आणि अशा रीतीने हिंदू जनतेचा आणि धर्माचा हा नित्याचा अपमान पूर्ण धुवून काढावयाचा असा बेतच ठरविला. कारण तेथे उभी असलेली ती मशीद ज्या निराशामय काळी हिंदू धर्माच्या प्रसिद्ध देवस्थानाचा नाश करून उभारली आणि त्यावर मुसलमानांचा अर्धचंद्र हिंदूंना हिणवीत फडकू लागला, त्या काळची स्मृती हिंदूंच्या मनात नित्य जागृत करी. पण काशीच्या भोवतालच्या देशाप्रत अद्यापी मुसलमानांचे अतिशय वर्चस्व होते. तेव्हा मराठे निघून गेल्यावर चिडलेले मुसलमान पुन्हा आपल्यावर आणि काशी क्षेत्रावर भयंकर अत्याचार केल्याविना राहणार नाहीत, ह्या भीतीने काशीच्या ब्राह्मणांनी मल्हारराव होळकरांना अधिक अनुकूल संधी येईपर्यंत काशीवर मारा करावयाचा आपला बेत आपण सोडून द्यावा अशी विनवणी केली. केवळ आपले प्राण आणि आपल्या नगराचा नाश वाचविण्यासाठी मल्हाररावांना राष्ट्रीय अपमानाचा प्रतिशोध घेण्याच्या कार्यापासून ह्या उपदेशाने परावृत्त करण्यात आपण पाप करतो आहो असे मात्र त्यांच्या धर्मभीरू मनाला वाटल्या वाचून राहिले नाही. त्या पत्रातच त्यांनी प्रत्यक्ष त्याचा उल्लेख करून खेद प्रदर्शित केला आहे. 18 जून 1751. इसवी सन 1749 मध्ये शाहू महाराजांचे निधन झाले. त्याच्या आधी त्यांनी बाळाजी पंताला आज्ञापत्राने सर्वाधिकार दिले होते. त्यामुळे शाहू छत्रपतींच्या निधनापासून पंतप्रधान हे मराठ मंडळींचे अध्यक्ष आणि मराठ्यांच्या राष्ट्रीय आकांक्षांचे आणि ध्येयाचे प्राण बनले. त्यांच्या राजवटीतून मधून मधून घरगुती भांडणांना आणि राजवाड्यातील क्षुद्र कारस्थानांना चिंताजनक स्वरूप आले. पण तशा परिस्थितीतही ह्या कर्तृत्ववान पुरुषाने त्याच्यापूर्वी कोणीही केला नसेल इतक्या निश्चयाने आणि मनःपूर्वक मराठ्यांच्या नेतृत्वाखाली मोगली साम्राज्याच्या नाशभूमीवर विशाल आणि स्वतंत्र हिंदू साम्राज्य संवर्धित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मुसलमान किंवा ख्रिस्ती, आशियातील किंवा युरोपातील जे जे परकीय शत्रू रणांगणावर उतरले त्या सर्वांशी राष्ट्रव्यापी झगडा चालवला. ह्या परकीय शत्रूंपैकी फ्रेंचांनी दक्षिण हिंदुस्थानच्या खालच्या भागात पूर्वीच विशेष वर्चस्व आणि सत्ता प्रस्थापित केली होती. बाळाजीचे त्यांच्याकडे पूर्ण लक्ष होते. पण प्रारंभी त्यांना एकाच वेळी हिंदुस्थानातील दूरदूरच्या भागात मोठमोठाली युद्धे चालवावी लागली आणि महाराष्ट्रातील ह्या एकमेव बलशाली हिंदू सत्तेला चिरडून टाकण्यासाठी बद्धपरिकर होऊन सर्व दिशांनी उठलेल्या अनेक शत्रूंशी तोंड द्यावे लागले. त्यामुळे बाळाजींना पुष्कळ वेळपर्यंत फ्रेंचांना एकट्यांनाच गाठून त्यांच्या कृत्यांचे त्यांना प्रायश्चित्त देता आले नाही. पण तिकडून जरा मोकळीक मिळताच बाळाजी पंतांनी त्यांना रणांगणावर पूर्णपणे त्रस्त करून आणि राजकारणाचे कुशल डाव टाकून अंती फ्रेंचांना इतके गोंधळवून सोडले की त्यांना आणि त्यांच्या आश्रयाखाली गेलेल्या निजामाला भालकी येथे मराठ्यांशी संधी करणे भाग पडले. ह्या संधीने मराठ्यांना गोदावरी आणि तापी ह्या 2 नद्यांमधील सर्व प्रांत मिळाला आणि दक्षिणेच्या निरनिराळ्या संस्थानिकांच्या राज्यसभेत फ्रेंचांनी जे वर्चस्व संपादन केले होते ते पुष्कळच नाहीसे झाले. कर्नाटकातील आणि त्याच्याही दक्षिण भागाकडील सर्व विद्रोही नवाबांना शासन देऊन ताळ्यावर आणावयाच्या उपक्रमाला
पंतप्रधानांनी पूर्वीच प्रारंभ केला होता. मराठी सैन्याने सावनूरच्या नवाबाचा युद्धात पूर्ण पराजय केला आणि त्याला आपल्या राज्यापैकी बराच मोठा प्रांत आणि शेष राहिलेल्या प्रदेशाकरिता 1,00,000 रुपये खंडणी मराठ्यास द्यावयाला भाग पाडले. हे झाल्यावर बाळाजीच्या आणि भाऊरावांच्या नेतृत्वाखाली 60,000 मराठ्यांचे प्रचंड सैन्य श्रीरंगपट्टणच्या समोर उभे झाले. त्यांनी तेथून थकलेल्या चौथाईच्या कराप्रित्यर्थ 35,00,000 रुपये काढले. शिवरी परत जिंकून घेतली आणि इतर लहान सहान मुसलमानी पुंडांना शासन केले. मग बळवंतराव मेहेंदळे कडाप्पाच्या मुसलमान नवाबावर चालून गेले. मराठ्यांचे नाव कानावर पडताच आपल्या राज्याचे काय होईल ह्या भीतीने दक्षिण हिंदुस्थानातील खालच्या भागामधील सर्व मुसलमानी नवाबांना कापरे भरू लागले होते. हे सर्व एक होऊन कडाप्प्याच्या नवाबाला सहाय्य करावयासाठी आले होते. इंग्रज देखील त्यांच्या पक्षाला येऊन मिळाले होते. त्यात पावसाळ्यालाही भर आला, पण तरीही बळवंतराव मेहेंदळ्यांनी मुसलमानी सैन्यावर मारा चढवला आणि समोरासमोरच्या तुमुल युद्धात सहस्रावधी पठाणांना तलवारीचे पाणी पाजून प्रत्यक्ष नवाबाला स्वर्गाला पाठविले. त्याच्या राज्याचा अर्धा भाग आपल्या राज्याला जोडून घेऊन मराठे तेथून अर्काटच्या नवाबावर चालून गेले. इंग्रजांचा ह्याला पहिल्यापासून पूर्ण पाठिंबा होता, पण स्वतः नवाबाला किंवा त्याच्या पुरस्कर्त्यांना मराठ्यांची मागणी धिक्कारून टाकता आली नाही. त्यांना शांत करण्यासाठी 4,00,000 रुपयांची खंडणी द्यावी लागली. इसवी सन 1759 मध्ये बेंगळूरला वेढा घातला. चिनापट्टण जिंकून घेतले. त्याच वेळेला म्हैसूरच्या राज्याचे राज्यपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदरला त्यांचा पूर्वी करार झाल्याप्रमाणे 34,00,000 रुपयांची खंडणी त्यांच्या स्वाधीन करावी लागली. ह्याच वेळेला हैदरचा पुरा शेवट करावा असा बाळाजी पंतांचा विचार होता. पण ह्यावेळी हिंदुस्थानात इतरत्र मराठ्यांना ज्या मोठमोठाल्या स्वाऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या योगाने त्यांना तळ हिंदुस्थानात पराक्रम गाजवीत असलेली आपली मराठी सेना परत बोलवावी लागली आणि तिकडले काम अर्धवट सोडणे भाग पडले. मध्यंतरी सन 1753 मध्ये राघोबादादांनी कर्णावती अर्थात अहमदाबाद जिंकले आणि मराठ्यांच्या दिल्ली येथील वर्चस्वाला विरोध करणाऱ्या जाटांना 30,00,000 रुपयांची खंडणी द्यावयाला लावले. ह्याच वेळी जोधपूरच्या गादीसाठी रजपुतांमध्ये आपसात यादवी माजली. रामसिंगाने आपला प्रतिस्पर्धी जो विजयसिंग त्याच्या विरुद्ध मराठ्यांचे सहाय्य मागितले. मराठ्यांनी ते देण्याचे तात्काळ मान्य केले आणि दत्ताजी आणि जयाजी शिंद्यांनी स्वतः त्या स्वारीचे पुढारीपण स्वीकारले. राजपुतांचे सैन्य 50,000 होते. पण त्याच्याशी घनघोर युद्ध करून मराठ्यांनी विजयसिंगाचा पुरा मोड केला. तेव्हा तो नागोरला पळून गेला. जयाप्पांनी नागोरला वेढा दिला, पण तो चालवीत असता त्याच्या मनाला काही बरे वाटत नव्हते. रजपुतांनी मराठ्यांशी युद्ध करावयाचे, हिंदूंनी हिंदूंशी भांडावयाचे असे ते दृश्य. तेव्हा रजपुतांशी कसा तरी करून समेट घडवून आणावा आणि तेथून निघून प्रत्येक मराठ्याच्या अंतःकरणाला प्रिय असलेली काशी आणि प्रयाग ही हिंदूंची पवित्र क्षेत्रे परत घेण्याचे कार्य अंगावर घ्यावे अशी बाळाजीची शिंद्यांना आग्रहाची पत्रे येऊ लागली. पण इतक्यात विजयसिंगाने असे एक नीच कृत्य केले की त्याच्या भीषणतेने उभ्या महाराष्ट्राची मने शहारून गेली आणि समेटाची भाषाही अशक्य झाली. ह्याच विजयसिंगांच्या चुलत्याने पूर्वी पिलाजी गायकवाड ह्यांच्या निवासावर ते पाहुणे म्हणून आले असता मारेकरी घालून हत्या करवली ह्या गोष्टीचा उल्लेख पूर्वीच केला आहे. पिलाजीच्या हत्येने मराठ्यांच्या प्रतिशोध वृत्तीची धार तीक्ष्ण झाली आणि तिच्यासाठी दुर्धर मूल्य द्यावे लागले हे स्मरण जागृत असतानाही विजयसिंगाने आपल्या चुलत्याचे अनुकरण करावयाचा बेत केला. विजयसिंगाच्या सैन्यातून 3 रजपूत सैनिक भिकाऱ्याच्या वेशाने मराठ्यांच्या सेनानिवासात आले आणि मराठ्यांचे सेनापती जयाप्पा ह्यांच्या शिबिरापुढील अश्वशाळेतील भूमीवर पडलेले हरभऱ्याचे दाणे वेचू लागले. जयाप्पांना संकटाची कल्पनाही नव्हती. त्यांनी तेथे स्नान केले आणि अंग पुसण्यासाठी वस्त्र डोक्यावर घेतले तोच ह्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर मारा केला आणि आपल्या सुऱ्या त्यांच्या कुशीत खुपसल्या. जयाप्पा जागच्या जागीच मरणोन्मुख होऊन पडले. 2 मारेकऱ्यांना लागलीच धरण्यात आले, पण तिसरा पळून गेला.
इतक्यात रजपूत सैन्य बाहेर पडले आणि मराठे गोंधळलेले आहेत. त्यांना कोणी पुढारी नाही, तोच त्यांना चुरडून टाकावे, ह्या हेतूने त्यांनी मराठ्यांच्या सेनेवर मारा केला. त्यांचा हेतू शेवटालाही गेला असता, पण प्राणनाशक व्रणांनी विव्हल होऊन मरणशय्येवर पडला असतानाही त्या महावीराने जे अदम्य तेज दाखविले, त्याने तो निष्फळ झाला. जयाप्पांनी शोकाक्रांत झालेल्या आपल्या सैनिकांना आधी अंगावर चालून आलेल्या शत्रूशी तोंड द्यावयासाठी तुटून पडा आणि मग पाहिजे तर त्यांना झालेल्या व्रणासाठी बायकांप्रमाणे रडत बसा, अशी आपल्या शेवटच्या शब्दांनी आज्ञा केली आणि प्राण सोडला. आपल्या मरणोन्मुख पुढाऱ्यांच्या ह्या शब्दांनी मराठ्यांची मने पेटून गेली आणि त्यांनी जोराने मारा करून विजयसिंगाचा पुन्हा पराभव केला. मराठ्यांचे इतर सेनानायकही शिंद्यांच्या साह्याला धावून आले. 10 सहस्र सैन्यासह अंताजी माणकेश्वर राजपुतान्यात शिरले आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून हत्याकारी विजयसिंगाला साह्य केले, त्या सर्व रजपूत संस्थानिकांना त्यांनी शासन दिले. अशा रीतीने पूर्णपणे हतबल झाल्यावर विजयसिंगाने संधी करता याचना केली. त्याने ज्याला काढून टाकले होते त्या रामसिंगाचा नामोर, मादत आणि इतर विभागांवरील अधिकार मान्य केला आणि मराठ्यांना अजमीर देऊन त्या व्यतिरिक्त स्वारी प्रीत्यर्थ त्यांना लागलेल्या सर्व व्ययाची भरपाई केली. हे प्रकरण आटोपते न आटोपते तोच बुंदीच्या बालराजाच्या विधवा मातेकडून त्यांच्या विरुद्ध गादीसाठी कट करणाऱ्या लोकांविरुद्ध सहाय्य करण्यासाठी शिंद्यांना बोलावणे आले. दत्ताजी शिंद्यांनी राणीच्या इच्छेप्रमाणे राणीचे कार्य करून दिले आणि त्यासाठी अल्प भेट म्हणून तिने त्यांना 75 लक्ष रुपये दिले.